सर्वांना जय शिवराय। जे काही सत्याग्रह उपोषण नकाशावरील शिवरस्ता आंधानेर ते श्यामवाडी व श्यामवाडी ते आंधानेर या संदर्भात सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आम्ही मागील वर्षी हा शिवरस्ता मोकळा करून दिला होता। पण काही रंगापिल्ला टोळीचे कटकारस्थान शकुनी अवलादी यांनी परत शेतकऱ्याचा रस्ता बंद करण्याचं कटकारस्थान केलेलं आहे। या संदर्भात सगळ्यांना माहिती आहे व नकाशावरील रस्ता मोकळा केलेला आहे व माननीय बावनकुळे मंत्री महोदय यांनी परिपत्र काढलेलं आहे 25 मार्च रोजी का जेही नकाशावरील रस्ता अतिक्रमण करतील त्यांचे तात्काळ 7 दिवसाची नोटीस देऊन फार्मर ID व आधार कार्ड रद्द करावे। याचा GR आहे, पण संबंधित महसूल प्रशासन कन्नड हे झोपले का काय? कारण की तहसीलदाराला 1 लाख रुपये पगार आहे, बाकीच्या लोकांना 1-1 लाख रुपये पगार आहे, तरीसुद्धा हे काम करत नाही। याचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी बावनकुळे साहेबाचं बॅनर जाळलं। पण जर त्याला आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर निषेध करून आज त्यांनी बॅनर जाळलेले। उद्या मंत्र्याच्या गाड्या फोडल्याशिवाय शेतकरी माघार घेणार नाही, म्हणून वेळीच प्रशासनाने रस्त्याची काढण्याची कारवाई करावी व जे काही फार्मर ID वगैरे बंद कराव्या। हे लेकरं लेकरं हे दाखवाय लाजा वाटल्या पाहिजे त्या तहसीलदारांना। यांना त्यांचे बी आईबाप असतील ना असे, त्यांना आईबाप नाही का तहसीलदारांना वगैरे? त्यांना हे जे शेतकरी जर वाऱ्यावर आहे तर याबद्दल त्यांना तुम्ही खाली बसून घ्या, त्यांना कळलं पाहिजे। इडं इचू काटा हे सगळ्या गोष्टी आहे, हे जंगल आहे। इकडे दाखवाय बघा, हे रात्रंदिवस सरपंच वगैरे ही मंडळी हे बा यांच्या रक्षणासाठी येते, यांच्या रक्षणासाठी हे सगळे येता इडं। तुम्ही बी येऊ राहिले, यांना काळजी आहे पण प्रशासनाला कोणाची काळजी नाही। या संदर्भात आमचा हा इशारा आहे का प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी। जोपर्यंत रस्त्याची कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही। व काही अवलादी या का एखादी चांगली गोष्ट घडली तर चांगली झाली व कुठलंही काम करताना सध्या माझंच नाव घेत आहे। रंगापिल्ला टोळी हे केलं, उदय गवळीने केलं, बापू गवळी जबाबदार। उद्या मला लई मोठा प्रश्न आहे, यांच्या घरी पाळणा जर हल्ला, हे असे नाही म्हणाव का बापू गवळीमुळे हल्ला। त्याच्यामुळं माझी तुम्हाला एक इशारा आहे, बोलताना विचार करा। आम्ही खानदानी जातीवंत मराठी आहोत, मरायला मारायला आणि लढायला सत्यासाठी कधीच माघार घेणार नाही। आणि जोपर्यंत रस्ता निघणार नाही तोपर्यंत आमची माघार नाही आहे। रंगापिल्लाच्या टोळीत जेवढा दम असेल तेवढा लावा। त्या बेंड्याला बी इशारा आहे आणि बेंड्याच्या बापाला बी आहे, पुरी ताकद लावा। तुम्हाला रस्ता काढूनच दाखवणार आहे आम्ही, हे लोकशाही ताकद आहे। हा इशारा रंगापिल्ला टोळी व त्यांच्या पुऱ्या खानदानला आहे, लावा तुम्ही ताकद।